शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात आज आंदोलन करण्यात आलं। वरळी स्मशानभूमीची नादुरुस्ती आणि निकृष्ट बांधकामाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। त्याविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं स्मशानभूमीच्या बाहेर बॅनरही लावण्यात आले होते। मुंबई महापालिकेनं ते बॅनर काढून टाकले, पण शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर त्यांनी तसेच राहू दिले। त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जी दक्षिण विभाग कार्यालयात आंदोलन केलं। वरळी स्मशानभूमीची दुरवस्था लवकरात लवकर दूर करू असं आश्वासन वॉर्ड ऑफिसरकडून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना देण्यात आलं। आजची परिस्थिती स्मशानभूमीमध्ये जर बॉडी जाळली तर तिथे व्हेंटिलेशनला म्हणजे धूर जायला जागा नाही। येणारे अंत्ययात्रेबरोबर येणारे जे काही नातेवाईक आहे त्यांचाच गुदमरून मृत्यू होईल का, अशी जी आज परिस्थिती आहे। तर ह्याच्या विरोधात आम्ही महापालिका आणि त्या पारेख ट्रस्टचे बॅनर तिथे लावले होते। काल महापालिकेचे लायसन डिपार्टमेंटचे एक अधिकारी आहेत त्यांनी ते बॅनर काढले आणि त्याची कारवाई केली। याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज सहाय्यक आयुक्तांना कडे आलेलो मोर्चा घेऊन। आमचं म्हणणं तेच आहे की आमचे जर तुम्ही बॅनर काढता मग सत्ताधारी पक्षाचे तुम्ही का बॅनर काढत नाही का? सत्ताधारी पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी तुम्हाला फोन केले का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बॅनर तुम्ही काढा? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।